नीट परीक्षेच्या बहाण्याने देशात अराजकता माजवणे आणि देशाच्या सुरक्षितेला बाधा पोहोचवणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी आज गुरुवारी 30 जुलै रोजी रत्नागिरीत संविधान सन्मान मंचच्या वतीने भव्य राष्ट्ररक्षण मूक पदयात्रा पार पडली। मारुती मंदिर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या दरम्यान निघालेल्या या पदयात्रेत शेकडो युवक, नागरिक आणि देशप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। याला रत्नागिरी जिल्हा भाजप, शिवसेना यांनीही पाठिंबा देत सहभाग घेतला होता। देशाच्या सुरक्षेविषयीच्या गंभीर प्रश्नावर जनजागृती करणे हा या मूक पदयात्रेचा मुख्य उद्देश होता। नीट परीक्षेच्या पेपर फुटीमुळे देशामधलं जे वातावरण अस्थिर झालं होतं, लोकांमध्ये जे संभ्रम अनेक होते, अनेक गोष्टी चर्चा येत होत्या, सोशल मीडियातून अनेक गोष्टी लोकांसमोर येत होत्या। त्यासाठी आज रत्नागिरीतील युवकांनी संविधान सन्मान मंचाच्या वतीनं आज एक मोठी रॅली काढली। त्या रॅलीला आम्ही सगळ्यांनी, सर्व थरातल्या लोकांनी त्याला पाठिंबा दिला आणि एक प्रकारे आजच्या रॅलीने या संविधानाबद्दल असलेली निष्ठा, या संविधानाप्रती असलेली देशभक्ती ही आज या रॅलीमध्ये पाहायला आपल्या सर्वांना मिळाली। जो देशप्रेमी आहे, जो संविधानप्रती आदर करतो, अशा सगळ्याला जंतर मंतर आणि संसदेभोवतीचं जे दृश्य निर्माण झालं होतं ते पाहिल्यानंतर अतिशय दुःख झालं, वेदना झाल्या आणि त्या माध्यमातून देशभर असंख्य लोकांच्या क्रियाप्रतिक्रिया उमटत होत्या आणि त्या आज सर्वांनी या मोर्चाच्या माध्यमातून आज रत्नागिरीमध्ये आज जो संविधान मोर्चा निघाला त्यातून आज लोकांनी दाखवून दिलं की संविधानाप्रती आणि देशावरती किती श्रद्धा लोकांची आहे आणि कशा पद्धतीने ज्या काही गोष्टी झाल्या त्याला लोकांनी या ठिकाणी नाकारलेलं आहे हे आज आपल्याला पाहायला मिळालं। देशाची सुरक्षा हीच आपली प्राथमिकता हा खणखणीत संदेश देत रत्नागिरीकर मोठ्या संख्येने या निषेध फेरीत एकमुखाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते।